विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन वर्गात मी तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करीत आहे। रोजप्रमाणे आजही आपण आपल्या मराठी तासिकेचा प्रारंभ सुविचाराने करूया। तुम्हाला माहित आहे का, आपण रोज आपल्या तासिकेची सुरुवात सुविचाराने का करतो? कारण सुंदर आचार, सुंदर विचार आणि सुंदर व्यवहार आपले व्यक्तिमत्व घडवतात आणि मुलांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे। तर चला आपण आपल्या उद्देशाच्या दिशेकडे वळूया आणि आजचा सुविचार पाहूया। मी थोड्याच वेळात प्रस्तुत करीत आहे आजचा सुविचार तुमच्या मोबाईल स्क्रीनवर। विद्यार्थी मित्रांनो, आजचा सुविचार आहे, राग आल्यावर थोडं नमलं आणि चूक झाल्यावर थोडं थांबलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात। राग का अर्थ है बच्चों गुस्सा, क्रोध। इस विचार में कहा गया है कि राग अर्थात गुस्सा या क्रोध आने पर यदि आप झुक जाएं अर्थात विनम्र हो जाएं या मौन हो जाएं और चूक अर्थात गलती हो जाने पर थोड़ा रुक जाएं तो विश्व भर की, जग भर की सारी समस्याएं दूर हो सकती हैं। बच्चों, क्या आप जानते हैं क्रोध किसे अधिक आता है? सुनिए, जो मन की पीड़ा को स्पष्ट रूप से नहीं कह सकता उसी को क्रोध आता है। बच्चों, क्रोध नहीं करना चाहिए क्योंकि क्रोध गर्म कोयले के समान होता है। जो क्रोध करता है वही उसी आग में जलता है। क्रोध करने का मतलब है दूसरों के गलतियों की सजा स्वयं को देना। कहते हैं क्रोध में मनुष्य अंधा हो जाता है। मनुष्य आंखों से अंधा नहीं होता बच्चों, बुद्धि से अंधा हो जाता है, क्योंकि क्रोध के सिंहासनाधीन होने पर मनुष्य बुद्धिहीन, विवेकहीन, मूढ़ हो जाता है और वह चूक करता है अर्थात गलतियां करता है। वैसे देखा जाए तो क्रोध एक प्रकार का क्षणिक पागलपन है जो मूर्खता से प्रारंभ होता है और पश्चाताप पर अंत होता है। क्रोध व गलतियां तेजाब के समान है बच्चों, जो उसी व्यक्ति को अधिक हानि पहुंचाते हैं जिसके अंदर वे हैं। इसीलिए तो बच्चों सुविचार में कहा गया है कि जब क्रोध आए तो थोड़ा नम्र हो जाओ, शांत हो जाओ। और सबसे कारगर उपाय है, यदि आप क्रोध में हो तो बोलने से पहले 10 तक गिनती गिनो। अगर ज्यादा क्रोध हो तो 100 तक गिनती गिनो, क्योंकि क्रोध की खासियत है कि वह इतनी देर तक इंतजार नहीं कर सकता। तो क्रोध खत्म, समस्या भी खत्म। इसी प्रकार बच्चों, यदि आपसे चूक हो जाए, गलती हो जाए, तो उस चूक, उस गलती का पुनरावर्तन मत करो, उसे छिपाओ मत, बल्कि शांत चित्त से विचार करो, वह गलती के लिए माफी मांग लो। माफी मांगने वाला कभी छोटा नहीं होता। तर याद राखा मुलांनो, राग आल्यावर थोडं नमलं आणि चूक झाल्यावर थोडं थांबलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात। या जीवनोपयोगी सुविचारानंतर आता आपण वळूया आपल्या पाठाच्या दिशेने। मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण प्रत्येक पाठाची उजळणी घेत आहोत। उजळणी का अर्थ है पुनरावर्तन या रिव्हिजन। नेहमीप्रमाणे आजही आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत। आज आपण शिकणार आहोत आपल्या मराठी पाठ्यपुस्तक सुलभ भारतीतील एक नाही तर 2 पाठ। एक पाठ आहे अक्षर जाडे आणि दुसरे पाठ आहे शब्दपट वाचूया। तर चला
उजळणीची सुरुवात करूया अक्षर जाडे या पाठापासून. माझ्या बरोबर म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा कृष्ण कुमार सिंग बरोबर. मुलांनो, अक्षर जाडे हा शब्द अक्षर आणि जाड ह्या दोन शब्दांना जोडून बनलेला आहे. कारण आपल्या ह्या पाठात कोडी, जिसे हिंदी में मकड़ी कहते हैं, ह्या किड्याने अक्षरांपासून जाडे बनवलेले आहेत. आपल्या मराठी भाषेत 14 स्वर आहेत. अगोदर एकूण 12 स्वर होते, अ ते अह. आणि आता इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेले 2 नवीन स्वर आहेत, ए आणि अ. म्हणजे टोटल स्वर आता झालेले आहेत 14. आलं लक्षात? सगळ्यांच्या लक्षात आलं ना? हे सर्व आपण अगोदर शिकलेलो आहोत. आणि मराठी भाषेमध्ये क ते ञ अशी 36 व्यंजने आहेत. चला बघूया एकदा मराठी भाषेतील मुळाक्षरे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, ए, ऐ, ओ, औ, अंग आणि अह. हे झाले आपले स्वर. आता व्यंजने पाहूया. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श आणि ज्ञ. ही झालीत आपली व्यंजने. ही होती आपल्या मराठी भाषेतील मूळाक्षरे. मुलांनो, आपल्या सभोवताली म्हणजे आजूबाजूला दिसणारे कीटक ह्या चित्रामध्ये दाखवलेले आहेत. कीटक म्हणजे काय? तर 6 किंवा त्यापेक्षा जास्त पाय असणारे अगदी छोटे छोटे जीव म्हणजे कीटक. फुलपाखरू, मधमाशी, कोळी, नाकतोडा, मुंगी, माशी, झुरळ इत्यादींचा ह्या कीटकांमध्ये समावेश होतो. आता आपण कोळी ह्या कीटकाविषयी जाणून घेऊया. कोड़ी म्हणजे स्पाइडर, हिंदी में इसे मकड़ी कहते हैं. कोळी ह्या कीटकाला 8 पाय असतात. आपल्या घरात जास्त प्रमाणावर आढळणारा प्राणी म्हणजे कोळी. कोळी अन्न आणि पाण्याशिवाय अनेक दिवस राहू शकतो. छोटे छोटे किडे कोळी खातात. कोळ्यांना 4 ते 8 डोळे असतात. परंतु ते फक्त जवळच्याच गोष्टी पाहू शकतात. कोळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोळी जाळे विणतात. मुलांनो, आता आपण पाहिलं अक्षर म्हणजे काय आणि कोळी हा प्राणी कशा प्रकारे जाळे बनवतो. आता आपण पाहूया अक्षर जाळे म्हणजे काय. मुलांनो, आपल्या 4थीच्या मराठीच्या पुस्तकात पान क्रमांक 7 वर अक्षर जाळे ह्या धड्यामध्ये हे असं एक चित्र दाखवलेलं आहे. ह्या चित्रामध्ये आपण आता जी अक्षरे पाहिलीत ती सगळी अक्षरे एका कोड्याच्या जाळ्याच्या रूपात दाखवलेली आहेत. इथे कोण्याने विणलेले एक जाळ आहे.
पण हे जाडे त्याने मराठी अक्षरांना जोडून विणलेले आहे. म्हणूनच ह्या पाठाचे नाव आहे अक्षर जाडे. ह्या जाड्याची सुरुवात झाली आहे अ अक्षरापासून आणि शेवट न्य ह्या अक्षरावर झाली आहे. ह्या अक्षर जाड्यातून आपण कसे बाहेर पडणार, तर ह्याचे उत्तर ह्या पाठाच्या प्रश्नात लपलेले आहे. लक्षपूर्वक वाचा. कोण वाचणार? प्रश्न वाचा बरं. काय प्रश्न आहे? वाचा बरं. अ पासून सुरुवात करा. अक्षरे वाचत वाचत जाड्यातून बाहेर पडा. बरोबर, एकदम बरोबर वाचलात तुम्ही. तर ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या पाठातच लपलेलं आहे. तुम्ही प्रश्न वाचलात ना? आता सांगा कसं बाहेर पडायचं ह्या जाड्यातून? वाचून वाचून. बरोबर, अगदी बरोबर, वाचत वाचत. तर चला आपण अगदी सावकाश हळूहळू वाचत वाचत ह्या अक्षर जाड्यातून बाहेर पडूया. हो, मला सांगा कोणत्या अक्षरापासून सुरुवात करायचं? अ पासून. छान, अ पासून सुरुवात करायचं. बरोबर. तर चला आता आपण वाचन सुरुवात करूया. हा, आपल्याला अक्षर जाड्यातून निघण्याचा मार्ग भेटला. वेळ न घालवता आपण अ पासून वाचनाला सुरुवात करूया. आणि ह्या जाड्यातून, कोळीने बनवलेल्या जाड्यातून सुखरूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला मी वाचते, माझ्या बरोबर तुम्ही पण वाचा. अ आ ई ई उ ए ऐ ओ औ अंग क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ श आणि न. आपण बाहेर पडालो. अरे वा. हो, तर मुलांनो अक्षर जाड्यातून सुखरूप बाहेर पडण्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अगदी आरामाने वाचत वाचत तुम्ही छान वाचलात. हा, आणि सुखरूप बाहेर आलात. आता इथे जी काही अक्षरे दाखवलेली आहेत त्या अक्षरांचा एखादा गट म्हणजे समूह किंवा ग्रुप तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा गट तुम्हाला उलट सुलट क्रमाने वाचायचा आहे. आता बघा, यामध्ये मी एक लाल रंगाचा गट तयार केलेला आहे. ह्या लाल गट मध्ये मी वाचन करते. बघा काय काय आहे, कोणते कोणते अक्षर आहेत ह्या लाल गटामध्ये.
हे बघा, रू, ग, ड, प आणि व. आता हे आपण उलट्या क्रमाने वाचूया. हा, हा ब प ड ग क. हा, मुलांना हे ब नाही आहे, व आहे. व पुन्हा एकदा वाचा. व पुढे हा, ड हा ग हा, क. आणि रू, रू आहे. ऋषी, ऋषीवाला रू आहे. रू. ओके, ठीक आहे. समजलं तुम्हाला? असं तुम्हाला काय करायचे आहेत, गट बनवायचे आहेत आणि त्यांचं वाचन करायचं आहे. हाँ, उलट आणि सुलट क्रमाने. मतलब एक बार सीधा पढ़ना है और फिर एक बार उल्टा पढ़ना है. हे बघा, इथे मी आणखीन एक गट तयार केलेला आहे, तुम्हाला दिसत असणार. हा निळा गट आहे. ते पण एकदा वाचा. अगोदर सुलट वाचा, म्हणजे सीधे सीधे पढ़िए. वाचा. हा हा भ हा, स. छान. आता उलट्या. हा, उलट्या. हा, भ क छ ओ. छान, मस्त वाचलात. हाँ, अभी आपने अच्छे से पढ़ लिया. अब आपको क्या करना है, आपको भी ऐसे ही ग्रुप बनाने हैं, गट बनाने हैं. ठीक है, और उनका सीधे क्रम में और उल्टे क्रम में क्या करना है, वाचन करना है. ओके बच्चों, अभी वाचन करने पे ही अपना काम नहीं खत्म होगा. तर काय करायचं आहे, अक्षरांचं गट बनवल्यानंतर आता आपण प्रत्येक गटातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवूया. यानी जैसे ये लाल रंग का गट है ना, रेड गट, इसके अक्षरों को लेके हमें शब्द बनाना है, और वो भी एकदम अर्थपूर्ण. उसमें साफ होना चाहिए, निरर्थक शब्द नहीं बनाने हैं. जैसे देखिए, मैं बना रही हूँ ग ड गड़, बराबर, गड़ियाने किल्ला. फिर वड़, वड़, याद है आपको, बरगद को मराठी में कहते हैं वड़. पड़, पड़, पड़ यानी भागो, दौड़ो. अभी हम लोग भागे ना मकड़ी के जाले से बचने के लिए. प्रश्न में भी लिखा था कि बाहर पड़ा, पड़ा मतलब भाग जाओ, निकल जाओ. तो हम लोग बड़े आराम से धीरे धीरे कदम बढ़ाते हुए, मकड़ी को पता न चले, इस तरह से इस अक्षर जाल में से हम लोग बाहर भागे थे. ठीक है, इसी प्रकार से बच्चों नीला गट देखिए, इसमें से भी हम कुछ शब्द बना सकते हैं. जैसे ओ त, ओत मतलब ओत, ओत यानी गिराना, पोर करना, कोई चीज गिराना. फिर छत मतलब आपको मालूम ही है, सीलिंग. और ओ स. ठीक आहे, तर त्याप्रमाणे आपण जे गट बनवणार, त्या गटांमधून अक्षरे घेऊन आपल्याला शब्द सुद्धा बनवायचे आहेत. बच्चों, समझ में आया ना? अक्षर जाड़े से हमको क्या करना है, सिर्फ हमें ग्रुप ही नहीं बनाना है, बल्कि उस ग्रुप में जो अक्षर हैं उनसे हमें शब्द भी बनाना है. ठीक है, आपण पुढचं स्लाइड बघूया. मुलांनो, हे जे आपले अक्षर जाळे आहेत ना, आता आपण काय करायचं माहितीये, एक खेळ खेळायचा आहे. तुम्हाला माहितच आहे, कोरोनामुळे आपण घराच्या बाहेर जाऊन खेळ खेळू शकत नाही, म्हणून घर बैठे खेळ खेळण्याशिवाय पर्यायच नाही. तर या अक्षरांचा वापर करून आपण घरात बसून खेळ खेळू शकतो. मनोरंजनाबरोबरच आपली शब्द संपत्तीही वाढवू शकतो, बुद्धिमत्तेला चालना देऊ शकतो. मग चला, आपण या अक्षर जाळ्यावरून एक खेळ खेळूया. या अक्षर जाळ्यात दिलेल्या अक्षरांचा वापर करून नवीन शब्द बनवूया. हे अक्षर आपण सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटलाही वापरू शकतो. क्रमाने एक एक अक्षर घेऊन आपण नवीन शब्द बनवूया. मी तुम्हाला काही शब्द बनवून दाखवते. पहिला अक्षर कोणता आहे?
मुलांनो, अक्षर जाड्यातील पहिला अक्षर कोणता आहे? सांगा, पहला अक्षर कौन सा है इस अक्षर जाड़े में? अ बराबर। अभी हम जो खेल खेलेंगे इसमें हर अक्षर से हमें शब्द बनाने हैं, और जिस अक्षर को हम लेंगे वह अंत में भी आ सकता है, बीच में भी आ सकता है, पहले भी आ सकता है, लेकिन शब्द अर्थपूर्ण होना चाहिए। तो जैसे कि पहला अक्षर है अ, तो हम क्रमशः चलेंगे, लाइन से चलेंगे, और सबसे पहले हम लोग अ से अक्षर बनाएंगे। ठीक है, तो ये देखिए यहाँ पर मैंने कुछ अक्षर बनाए हैं। मैंने अ से बनाया है अकरा, अजगर। हाँ, अकरा याने 11, अकरा याने 11। हा, आता आ पासून कोणता शब्द मी बनवलेला आहे, वाचा जरा. आ पासून आवळा, आगगाडी. बस. आता दुसरं कोणी वाचायचं. हा, ई पासून इडली, इमारत. छान. आणि हे दीर्घ ई पासून समय, ईद. समयी, ईद. थोडं आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा एक अल्पविराम लागलेला आहे, कॉमा आहे, तर आपल्याला थोडं थांबायचं आहे. समयी, ईद. ईद. हाँ, समय आपने देखा होगा ना, गणपति बप्पा वगैरह जहाँ पे हम उनको स्थापित करते हैं, तो वहाँ एक लंबा सा दिया का स्टैंड होता है पीतल का. हाँ, उसे समई कहते हैं. ओके, बस. उशी, उकडा. कोणते शब्द आहेत ते वाचा. उ पासून उशी, उकडा. उकाड़ा. उकाड़ा, उकाड़ा आजकल सब लोग बहुत पी रहे हैं ना. उकाड़ा मतलब काढ़ा है ना. कोरोना से बचने के लिए मम्मी काढ़ा बनाती है ना, सुबह सुबह आप लोग को पिलाती है ना. टीचर. हाँ, तो उकाड़ा मतलब काढ़ा. ठीक है, आता दीर्घ उ पासून कोणता शब्द आहे, वाचा. पाऊस, नऊ. पाऊस, नऊ. हे तुम्हाला माहित आहे. पाऊस आणि नऊ काय आहे ते तुम्हाला माहितच आहे. तर मुलांनो, मी हे झाले कोणते शब्द, स्वर पासून. मी हा, बरोबर, अ, आ, ई, उ आणि उ पासून तयार झालेले शब्द. ठीक आहे, तर ह्याच्या पुढील शब्दांपासून म्हणजे स्वर ए ते अह पर्यंत तुम्ही स्वतः नवीन शब्द शोधा. हाँ, इसके आगे के जो स्वर हैं ए से ए तक आपको स्वयं नए स्वर खोजने हैं. अरे, उन स्वरों से नए नए शब्द बनाने हैं. ठीक है, आता चला व्यंजनांची ही काही उदाहरणे पाहूया. अब हम व्यंजन के भी कुछ उदाहरण देखेंगे. मला सांगा, व्यंजनाचं पहिलं अक्षर कोणता? क. छान, अगदी बरोबर, शाबाश. तर चला पाहूया क पासून मी कोणता शब्द बनवलेला आहे. हा, वाचा. क पासून कोणता शब्द आहे, वाचा. कडी, बदक. हाँ, हे श्रुति, आपने फिर से थोड़ा सा स्टॉप नहीं लिया. एक शब्द के बाद कॉमा है. कॉमा का मतलब आपको थोड़ा सा विराम लेना है, हल्का सा. कडी, बदक. हाँ, आता ख पासून वाचा. ख पासून हाँ, खमंग. खमंग यानी जब मम्मी कोई खाना बनाती है, पापड़ तलती है, मैगी बनाती है, तो उसमें जो खुशबू उठती है, जो आपका मन एकदम मोह लेती है, अरे किचन में कुछ मम्मी टेस्टी बना रही है, तो जो खाने की खुशबू आती है ना बच्चों, उसे कहते हैं खमंगवास. क्या कहते हैं? हाँ, खमंग. और हाँ, खर. खरा यानी आपको पता ही है, सच्चा. आता ग पासून शब्द वाचा. ढग, पतंग. बरोबर, असं आरामाने वाचायचं. हा, ढग पतंग. फटाफट नाही, ढग पतंग असं नाही, ढग पतंग. आता घ पासून शब्द वाचा. वाघ, घरटे. तुम्ही बघू शकता, हे जे घ, हे जे अक्षर आहे ते स्टार्टिंगला येत नाहीये, कधी शेवटला येतोय तर कधी पुढे. वाघ मध्ये हा शेवटला घ आलाय आणि घरटे मध्ये सुरुवातीला आलाय. तर असेच तुम्ही हे जे शब्द बनवणार,
ज्या अक्षरांना तुम्ही घेणार तर त्या अक्षरांना तुम्ही सुरुवातीला, मध्ये किंवा शेवटला वापरू शकता. चला आता च पासून शब्द वाचा. चटई, कंचन. हा बघा इथे च सुरुवातीला आलाय चटईमध्ये, चटई याने चटाई. आणि कंचन, कंचन, कंचन ह्या शब्दात च कुठे आहे? मिड. हाँ चलेगा, बोलो, बोलिए बोलिए. मिडल में, मिडल मतलब मध्ये आहे, बीच में है ना. आता छ, छत्रपती कच्छ. ओके. अच्छा, छत्रपती हे नाव वाचल्यावर, ऐकल्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते? शिवाजी महाराज. हा बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला येते है ना. बर, आता चला ज, ज पासून शब्द तरबूज. तरबूज को मराठी में तरबूज कहते हैं, केवल त के बदले ट है ना. हाँ. आणि झ, झ पासून वाचा. झबले. आला लक्षात ना. ह्या पुढील व्यंजन म्हणजे ट ते न्य पर्यंत नवीन शब्द तुम्हाला शोधायचा. हा मुलांनो, मी इथे क, ख, ग, घ, च, छ, ज, झ ह्या व्यंजनाने तयार झालेले शब्द इथे तुम्हाला दाखवले उदाहरणाच्या रूपाने. आता तुम्हाला स्वतःहून कुठून सुरुवात करायचं आहे? ट पासून है ना. तर ट ते न्य ह्या अक्षरांपासून तुम्हाला नवीन शब्द शोधायचा आहे आणि वहीत लिहून काढायचा आहे. कमीत कमी 2-2 शब्द शोधा हा. आणि विसरू नका, हे शब्द असणार ते कोणत्या भाषेत असायला पाहिजे? मराठीमध्ये. बरोबर. आणि हे सर्व मराठी भाषेतच असायला पाहिजे. ठीक आहे, चला विसरू नका. चला, हे तुम्हाला अक्षर जाडे हे धडा समजला ना तुम्हाला? ओके. आता सर्वांनी म्यूट करा, आणि कारण आपण आता आपल्या दुसऱ्या धड्याकडे जाणार आहोत. तर आता आपण पुढच्या धड्याची उजळणी घेऊया. आपला पुढचा धडा आहे शब्दपट वाचूया. ह्या धड्यामध्ये काही चित्रे दिलेली आहेत. ऑलरेडी आपण ही सगळी चित्रे आपल्या ओळखा पाहू ह्या धड्यामध्ये पाहिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला ती सगळी चित्रे माहितीची आहेत, ओळखीची आहेत. मुलांनो, तुमच्या स्क्रीनवरील चित्रांच्या जवळ त्यांची नावे दिलेली आहेत. ह्या चित्रांची नावे दिलेली आहेत आणि त्यांच्या जवळ एक एक वाक्य दिलेलं आहे. आणि ते वाक्य कसं आहे? त्या चित्रांशी संबंधित वाक्य आहे. आता ती सगळी वाक्य आपल्याला वाचायची आहेत आणि त्या चित्रांशी संबंधित अजून वाक्ये आपल्याला तैयार करायची आहेत. हाँ बच्चों, तो यहाँ पर आप स्क्रीन पर देख सकते हैं, चित्र है, चित्रों के नाम है और उस चित्र से संबंधित कुछ वाक्य दिए गए हैं जिनका हमें वाचन करना है. साथ ही उन चित्रों से संबंधित और भी वाक्य हमें बनाने हैं. चला तर मग करूया सुरुवात. मुलांनो, हे पहिलं चित्र आहे हौदाचं. हौद म्हणजे वॉटर टैंक, जिथे आपण पानी साठवतो. बच्चों, ये पहला चित्र हौद का है. हौद मतलब पानी की टंकी, और इसमें हम क्या भरते हैं? पानी. क्या इकट्ठा करते हैं इसमें? पानी. आता इथे हौदाशी संबंधित एक वाक्य दिलेलं आहे आणि ते वाक्य आहे, हौद पाण्याने भरला आहे. हौद पाण्याने भरला आहे. आता आपल्याला आणखीन वाक्य सांगायची आहेत हौद या चित्राशी संबंधित. ऐका हा, उदाहरणे ऐका. हौदात खूप पाणी आहे. हौदात खूप पाणी आहे. हौद म्हणजे पाणी साठवण्याची जागा. हौद म्हणजे पाणी साठवण्याची जागा. हौदाचा आकार चौकोनी आहे. हौदाचा आकार चौकोनी आहे. तर मुलांनो, हे होतं हौद
आणि त्याच्याशी संबंधित वाक्ये. आता आपण बघूया पुढचं चित्र. हे पुढचं चित्र आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता पतंग. आणि इथे दिलेलं वाक्य आहे, तुम्ही वाचा बरं. वाक्य तुम्ही वाचा. काय वाक्य दिलेलं आहे इथे? आम्ही पतंग उडवतो. बरोबर, आम्ही पतंग उडवतो. आता अजून वाक्य आपण तयार करूया. पतंग आकाशात उडतो. पतंग आकाशात उडतो. माझा पतंग पिवळ्या आणि लाल रंगाचा आहे. माझा पतंग पिवळ्या आणि लाल रंगाचा आहे. हा. पतंग संक्रांतीच्या सणाच्या वेळेस उडवले जातात. पतंग संक्रांतीच्या सणाच्या वेळेस उडवले जातात. हा, आलं लक्षात मुलांनो? आपण किती सारे वाक्य तयार केली है ना? तर अशीच तुम्ही पण चित्रे पाहून वाक्य तयार करू शकता. हा, आता आपण पुढचं चित्र बघूया. मुलांनो, कोण आहे बरं हे कोण आहे? घोडा. बरोबर. आणि इथे दिलेलं वाक्य वाचा. घोडा धावतो. घोडा धावतो. चला आणखीन वाक्य बनव. ऐका. हा, बोलो बेटा, बोलो. एक वाक्य बोलो. घोडा तबेलात राहतो. व्हेरी गुड. छान. घोडा तबेलात राहतो. छान वाक्य आहे. हा, आणि मराठीत बनवलं. सर्वांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कोणी उत्तर दिलं बरं? सोनल जयस्वाल. सोनल, छान उत्तर दिलं. हा बेटा, असंच प्रयत्न करत राहा. हा, आता मी माझे वाक्य सांगते बरं का? ऐका, म्हणजे तुम्हाला आणखीन नवीन नवीन वाक्य सुचणार. हा, तर बघा. घोडा चणे खातो. घोडा चणे खातो. घोड्यावर बसून सवारी करतात. घोड्यावर बसून सवारी करतात. चेतक हा महाराणा प्रतापचा घोडा होता. चेतक हा महाराणा प्रतापचा घोड़ा होता. हाँ, चेतक का नाम इतिहास में अजर अमर है बच्चों। घोड़े में बहुत बहादुर, बहुत वफादार था। हाँ, अब जब बड़े होंगे, जब महाराणा प्रताप के बारे में पढ़ेंगे तो आपको चेतक के बारे में भी पढ़ना बताया जाएगा। इस साल तो नहीं, पिछले साल चेतक के ऊपर कविता भी थी हिंदी में, और बहुत रोमांचक कविता थी। रणबीज चौकड़ी भर भर कर चेतक बन गया निराला था, राणा प्रताप के घोड़े से पड़ गया हवा का पाला था। सुनने में अच्छा लगा ना? तो जब आप पूरी कविता पढ़ोगे, हाँ, जब आप पूरी कविता पढ़ोगे तो आपको कितना मजा आएगा। वैसे आपको इंतजार करने की आवश्यकता नहीं है। अब आप सब लोग बहुत ही टेक्नोलॉजी फ्रेंडली हो गए हो, तो यूट्यूब पे आप बस बोलो चेतक कविता, पूरी कविता आपके सामने वीडियो में भी आ जाएगी, लिखी हुई भी आ जाएगी, और आप इस कविता का आनंद ले सकते हो। बहुत ही शानदार कविता है बच्चों, समय मिले तो जरूर चेतक कविता पढ़िएगा। कविता का नाम चेतक है। आप सिर्फ चेतक भी बोलोगे यूट्यूब पे तो भी सारी कविता आपके सामने आ जाएगी। ओके, तो आज कोशिश कीजिएगा इस घोड़े के बारे में पढ़ने की, उसके बारे में जानकारी लेने की। बरं, चला पुढे जाऊया। आता या चित्रात कोणता प्राणी आहे? बैल। हाँ, हे आहे बैल। बैल मत बोलिए, बैल। काय वाचायचं? बैल। हाँ, या चित्राशी संबंधित वाक्य आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे। बैल चारा खातो। छान, बैल चारा खातो। आता आपण आपली वाक्य बनवूया। कोणी तयार आहे का वाक्य घेऊन बैलवर? हाँ, बोल बेटा, बोल बेटा। हाँ, बैल शेतात जोतात हात बटवतो। बैल शेतात, एकदा पुन्हा बोल बेटा। बैल शेतात, हाँ, बैल शेतात जोतवतो, मदत करतो। छान, बरोबर। अरे माझं पण असंच वाक्य आहे।
तुझ्या या वाक्याशी रिलेटेड एकदम. हा, तर माझं वाक्य आहे की बैल शेतकऱ्यांचा मित्र आहे. बैल शेतात शेतकऱ्यांबरोबर काम करतो, है ना? असंच म्हणायचंय ना तुला? हो. बरोबर. छान हा, मस्त प्रयास केलास. तर बैलगाडीला जुंपतात, हे माझे वाक्य आहे की बैलगाडीला जुंपतात. जुंपणे म्हणजे बांधणे. बैल को गाड़ी में बांधते हैं. अच्छा बच्चों, जो बैल को गाड़ी में बांधते हैं, नादते हैं, तब उस गाड़ी को क्या कहते हैं? तेव्हा त्या गाडीला काय म्हणतो? बैलगाडी. बरोबर, बैलगाडी. छान हा. तर बैलगाडीला जुंपतात. जुंपना मतलब बांधना, नाद, उसको बैल को गाड़ी में क्या करते हैं? नादते हैं. जुंपने के लिए हिंदी में सही शब्द है नांदना. ओके, पुढचं वाक्य बघा. बैलाला 2 शिंग असतात. बैलाला 2 शिंग असतात. बैल शेतकऱ्यांचा मित्र आहे. बैल शेतकऱ्यांचा मित्र आहे. बघा बरं मुलांनो, किती सगळे वाक्य आपण बनवलो. आपलं पुढचं चित्र आहे, हा कशाचं चित्र आहे? फूल. फुलाचं चित्र आहे. हा हा, आणि फुलासंबंधित कोणतं वाक्य दिलेलं आहे? वाचा बरं. फूल छान आहे. बरोबर. हा, आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं वाक्य आहे फूल छान आहे. आता आपण आपली वाक्य बनवूया. वाक्य बताओ. हा, बताओ ना, बताओ. बोला बेटा. माझ्या झाडावर फूल उगतो. छान, माझ्या झाडावर फूल उमललेला आहे. अगदी बरोबर. छान हा. मधून खुशबू येते. हा, फुलांपासून सुगंध येते. बोल बेटा पुन्हा. फुलांपासून फुलामध्ये सुगंध येते. छान छान. आता माझी पण वाक्य बघा. फूल वेगवेगळ्या रंगांची असतात. फूल वेगवेगळ्या रंगांची असतात. वेगवेगळ्या मतलब विविध, तरह तरह के, अलग अलग रंग के. हा, फुलांना पाकड्या असतात. पाकड्या मतलब पंखुड़ी. हर फूल में पंखुड़ी होती है ना. येस. हा, फुलांना पाकड्या असतात. फुलाला हिरवं हिरवं पान आहे. फुलाला हिरवं हिरवं पान आहे. बरोबर. ही वाक्ये झाली फूल या चित्राशी संबंधित. बघूया पुढचं चित्र कुठलं आहे. हा, आपलं पुढचं चित्र आहे केळी. केळी. किती केळी आहेत या चित्रात? किती केळी आहेत या चित्रात? केळी पिवळी आहे. नाही, माझा प्रश्न ऐका. या चित्रात किती केळी आहेत? 4 केळी. 4. मी अगोदर सांगितलं होतं, जसं प्रश्न तसं उत्तर, है ना? तर प्रश्न आहे, या चित्रात किती केळी आहेत? 4 केळी. सही. हाँ, यदि एक ही केला होता तो हम मराठी में क्या कहते बच्चों? केले को केळी. नहीं, केली तो अनेक है, अनेक वचन है केली. प्रश्न सुनिए, यहाँ पे केड़ी इसलिए दिया गया है क्योंकि ये अनेक वचन है. तो केड़ी का एक वचन रूप पता है आपको क्या कहते हैं? एक केले को क्या कहते हैं? एक केला क्या कहलाता है? नहीं ना? केड़. बोलिए केड़. केळ. केड़. अगर एक ही केला हो तो क्या कहेंगे मराठी में? केळ. केड़. छान. और बहुत सारे होंगे तो केळी. केळी. अगदी बरोबर. लक्षात ठेवा हा. आता केळ एक वचन आणि केळी अनेक वचन. तर आता वाक्य वाचा. तुम्ही खूप उत्साहित आहात वाक्य वाचण्यासाठी. आता वाक्य वाचा. पिवळी आहे. बरोबर. केळी पिवळी आहेत. केळी आपण खातो. केळी आपण खातो. श्रुतीने वाक्य सांगितलं. आणखीन कोणाला वाक्य सांगायचं आहे? नाही? चला, मी माझं वाक्य सांगते. श्रुती बरोबर वाक्य बनवलीस तू. आता हे बघूया अजून वाक्य. केळी हे एक फळ आहे. केळी हे एक फळ आहे. केळी आरोग्यास उपयुक्त असतात. आरोग्याने स्वास्थ्य. केळी आरोग्यास उपयुक्त असतात.
रोज एक तरी केळ खावेत. रोज एक तरी केळ खावेत. देखिए एक बोला तो केड़ी को केड़ी नहीं बोला, केड़ बोला, क्योंकि एक को केड़ कहते हैं. ओके, रोज एक तरी केळ खावेत. तर हे झालं केळी ह्या चित्राशी संबंधित वाक्ये. पाहूया पुढचं चित्र. गुलाब. गुलाब आपलं पुढचं चित्र आहे गुलाब. हा, गुलाबाचं फूल इथे दाखवलेलं आहे. गुलाबाशी संबंधित वाक्य दिलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर. लाल गुलाब पहा. लाल गुलाब पहा. कोणतं वाक्य आहे? लाल गुलाब गुलाबमधून सुगंध येते. हा, श्रुती विचारल्यावर उत्तर दे बेटा. तुला छान उत्तर येतं, पण थोडस धीर धर. हा, प्रश्न ऐकायचा धीर धर. बरं, पुन्हा सांग तुझं वाक्य श्रुती. गुलाबमधून सुगंध येते. हा, गुलाबाचा सुगंध छान असतो. हा, तर आता आपण आपली वाक्य तयार करूया. गुलाब फुलांचा राजा आहे. आणखीन कोणाला बोलायचं का एखादं वाक्य? मुझे. हा, बोल बेटा बोल. गुलाबाचा पत्या काटावर आहे. छान छान, बरोबर. आता मी हे वाक्य थोडं सुधरवून सांगते. हा, तर गुलाबाच्या झाडाला काटे असतात. बरोबर, गुलाबाच्या झाडाला काटे असतात. गुलाबाचा वास छान असतो. गुलाबाचा वास छान असतो. आता ही सगळी झाली वाक्ये गुलाब या चित्राशी रिलेटेड किंवा संबंधित. बघूया पुढचं चित्र. बच्चों आंसर देकर अपने आप को नोट कर लो. आपके घर की आवाज आ रही है. हे चित्र आहे चिमणीचं. हा, हे चित्र आहे चिमणीचं. चिमणी मतलब गौरैया. चिमणी मतलब गौरैया. हा, चिमणी ह्या पक्ष्याशी संबंधित एक वाक्य इथे दिलेलं आहे. चिमणी झाडावर बसली आहे. आहे नाहीये, पुन्हा वाच श्रुती. चिमणी झाडावर बसली. हा, चिमणी झाडावर बसली. बरोबर, इथे दिलेलं वाक्य आहे चिमणी झाडावर बसली. आता आपली वाक्य तयार करूया. कोण सांगणार? बोल बेटा. आवाज येत नाही, पुन्हा प्रयास कर. एक पक्षी आहे. अगदी बरोबर, चिमणी एक पक्षी आहे. मस्त वाक्य, एकदम बरोबर. आणि वाक्य रचना पण अगदी छान. चिमणी एक पक्षी आहे. बरं, दुसरं वाक्य. चिमणी चिवचिव करते. चिमणी चिवचिव करते. चिमणी दाणे खाते. चिमणी उडते. दाणे खाते. हा, चिमणी आकाशात उडते. बरोबर, चिमणी आकाशात उडते. हा, चिमणीला पंख आहे. बघा, तुम्हाला आला हा मराठी आता बोलायला आणि वाक्यही बनवायला. तर मुलांनो, चिमणी ह्या चित्राशी आपण भरपूर वाक्य बनवली. आता आपलं पुढचं चित्र बघूया. पुढचं चित्र आहे माशाचं. कोणतं आहे? मासा. हा, आता इथे दिलेलं वाक्य वाचा. हा मासा पहा. बरोबर, हा मासा पहा. आता आपली वाक्य बनवूया. कोण सांगणार? मासा पाणीमध्ये राहतो. बरोबर, मासा पाण्यात राहतो. मासा पाण्यात राहतो. हा, दुसरं सांगा. मासा गळफडेत श्वास घेतो. अच्छा, मासा आपल्या गळफड्यातून श्वास घेतो. छान. मासे विविध रंगाचे व आकारांचे असतात. मासे विविध रंगांचे व आकारांचे असतात. मासे पाण्यातील किडे खातात. मासाला कोणी कोणी खातो. हा, मासा जेवणासाठी पण उपयोगी असतो. हा, स्वास्थ्यासाठी पण आरोग्यास पण उपयुक्त आहे. हा, मासा पाण्यातील किडे खातात. आता ही झाले वाक्ये मासा ह्या चित्राशी संबंधित.
आपल्या ह्या धड्यामध्ये शेवटचं चित्र आहे इमारत. इमारत. इमारत म्हणजे बिल्डिंग. आणि इथे कोणतं वाक्य दिलेलं आहे वाचा बरं. इमारत बघ. इमारत बघ. आता तुम्ही पण वाक्य बनवा. इमारत मध्ये आपण राहतो. छान, बरोबर. इमारतीत आपण राहतो. इमारत खूप आम्ही इमारतीत राहतो. हा, इमारत खूप उंच आहे. अगदी बरोबर. इमारत मध्ये गार्डन आहे. बरोबर. इमारतीच्या शेजारी बाग आहे. छान. इमारताचा जवळ वृक्ष वड आहे. बरोबर. इमारतीच्या शेजारी खूप झाडे आहेत. आमच्या इमारतीचा रंग पांढरा आहे. आमच्या इमारतीचा रंग पांढरा आहे. आम्ही इमारतीत राहतो. आम्ही इमारतीत राहतो. मुलांनो, हा होता आपला शेवटचा चित्र आणि तुम्ही खूप चांगले चांगले वाक्य बनवलात. हा, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं कमी आहे. कारण तुम्ही मराठीत बोलायला शिकलात, मराठी वाक्यच बनवू लागलं. ते मला खूप बरं वाटलं. हा, खूप चांगलं वाटलं आणि सर्वांनाच आवडलं असणार. तुम्ही वाक्य बनवलात ना, सर्वांना अगदी बरं वाटलं असणार. तुमचे आई बाबा पण खुश झाले असणार. अरे वा, आमची मुलं मराठीत बोलत आहेत. तर मुलांनो, तुम्ही शब्दपट वाचूया या पाठातील चित्रे पाहिली, त्यांची नावे सांगितली व प्रत्येक चित्राशी संबंधित भरपूर वाक्यही बनवली. आता ही सर्व चित्रे तुमच्या स्क्रीनवर शब्दपटांबरोबर पुन्हा आलेली आहेत. तुम्हाला ह्यांचं वाचन करायचंय, पण लक्षात ठेवा, इथे वाचन कुठून प्रारंभ करायचं, म्हणजे वाचनाची सुरुवात कुठून करायची त्याबद्दल बाणाच्या खुणाने दिशा निर्देशन केलेला आहे. बच्चों, अभी आपने जिन चित्रों के बारे में पढ़ा, उनकी शब्द पट्टी को पढ़ा, वो सारे चित्र आपके सामने फिर से हैं, ठीक है? और अभी इनका वाचन करना है, इनको पढ़ना है। पर आप देख रहे होंगे कि स्क्रीन पर आपको कई जगह बाण का, तीर का निशान दिखाई दे रहा है। तीर का निशान दिखाई दे रहा है जगह जगह पे। हाँ, तो यहाँ पर हमें एक क्लू दिया गया है, एक दिशा निर्देश दिया गया है कि हमें वाचन कहाँ से शुरू करना है। तो जरा आप लोग अपना सांप सीढ़ी वाला गेम याद करो और सोच के मासा के इधर से। हाँ, हमको कहाँ से वाचन करना है? मासा के यहाँ से। देखिए, इधर से। यस, हमको ये जो एरो है, ये जो बाण है, ये हमें क्या बता रहा है कि हमें वाचन कहाँ से करना है? मासा के यहाँ से। और फिर वाचन करते करते हमें इसी बाण की दिशा को फॉलो करना है, ठीक है? चला, तर वाच बरं. मासा. मी थोडं वाचते, तुम्ही चला. हा, मासा. हा मासा पहा. हा मासा पहा. इमारत. इमारत. इमारत बघ. इमारत बघ. आता इथे बघा, बाणाचं खूण आहे, थोडस दिसत आहे, ते वरच्या दिशेला दाखवत आहे. मतलब हमें अभी ऊपर पढ़ना है. तो क्या पढ़ना है बताइए? लाल गुलाब पहा. नाही, इमारतच्या पुढे आहे हे बाणाचं निशाण. चिमणी दिसत नाहीये, मी बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे थोडस दिसत असणार, हे बघा, ठीक आहे? तर आता तुम्हाला क्लिअर. आता कोणाला वाचायचं आपल्याला? चिमणी. बरं, हा, चिमणीचं वाक्य वाचा. चिमणी झाडावर बसली. बरोबर. पुढचं चित्राचं नाव सांगा. गुलाब. लाल गुलाब पहा. बरोबर. आता पुन्हा आपल्याला बाणाचं खूण भेटलंय. हे कुठे दाखवतंय? आता आपल्याला फुलच्या दिशेने. तर फूल या चित्राशी संबंधित वाक्य वाचा. फूल छान आहे. बरोबर. पुढे चला. केळी पिवळी आहे. हा, आणि बरोबर. आणि इथे तुम्हाला बाणाचा खूण अगदी बरोबर दिसत असणार. बाणाचा खूण कोणत्या चित्राकडे आहे? बैल. बरोबर, बैल. आता वाक्य वाचा. बैल चारा खातो. बरोबर. पुढे चला. घोडा धावतो.
बरोबर. आता इथे पुन्हा आपल्याला बाणाचं खूण भेटलंय. ते कोणत्या दिशेने दाखवतंय? कोणत्या चित्राकडे दाखवतंय? हौद. हो बरोबर. आता वाक्य वाचा. हौद पाण्याने भरला आहे. पुन्हा वाचा. हौद पाण्याने भरला आहे. बरोबर. पुढे वाचा. पतंग आम्ही पतंग उडवतो. बरोबर. तर आपण कसं वाचन केलं हे बघा. आपण असं गेलो, असं मग वरती, मग इथे आलो, मग बाणाच्या खुणेने वरती गेलो, मग पुढे गेलो, इथे पुन्हा वरती आलो, असं गेलो, तिथून हाऊसकडे गेलो आणि बाणाच्या दिशेने आपण असे आपलं वाचन पूर्ण केलं. बरोबर मुलांनो? है ना? समजलं ना वाचनाची दिशा कशी दिलेली आहे? ओके. अगदी बरोबर वाचलात हा. छान वाचलात तुम्ही. हा, आणखीन काही चित्रांचे नाव पाहूया व सोपी सोपी वाक्ये वाचूया. हा, आणि प्रश्नानुसार उत्तर द्या. हा, विचारणार त्याचंच उत्तर द्या. चला, बरं, चित्राचं नाव सांगा. नाही, पुन्हा वाचा. लक्षपूर्वक वाचा. नकाशा. नकाशा याने नक्षा. ठीक आहे, नकाशा. आता वाक्य वाचा. हा भारताचा नक्षा आहे. नाही, नकाशाचं उच्चारण पुन्हा रॉंग. पुन्हा. हा भारताचा नकाशा आहे. अगदी बरोबर. हा भारताचा नकाशा आहे. बरं, या चित्राचं नाव सांगा. आग. या इमारतीला आग लागली आहे. या इमारतीला आग लागली आहे. बरं, एक काम राहिलंय. तुम्ही ह्या चित्राचं स्क्रीनशॉट घ्या आणि बाकी वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत. हा, आणि आता घेत जावा. हा, चित्रांची आता तुम्हाला काय करायचं आहे? स्क्रीनशॉट घेत जायचं आहे. मी एक वाक्य दिलेलं आहे, तुम्हाला आणखीन वाक्य बनवायचे आहेत. ठीक आहे? बर. हा, आग. या इमारतीला आग लागली आहे. आणखीन वाक्य बनवायची आहेत, त्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेज मी करते. सर्वांचं होऊन द्या. बरं, जाऊया. औषधाने औजार बरे होतात. श्रुती बेटा आरामाने वाच. जिथे औषधाने आजार बरे होतात. बरोबर. औषधाने आजार बरे होतात. स्क्रीनशॉट काढत जावा आणि कमीत कमी 2-2 वाक्य आणखीन बनवा. चित्राचे नाव वाचा. पडती. पणती मतलब क्या है? चित्र देखकर आप खुद ही बताइए. पणती मतलब दिया. छान. आता वाक्य वाचा. दिवाळीत पडती लावतात. बरोबर. दिवाळीत पणती. पड़ती को दिवा भी बोलते हैं. दीवा भी बोलते हैं, दिया भी बोलते हैं. हाँ, पणती ये हमारा बहुत पुराना मराठी शब्द है. हाँ, धीरे धीरे शब्दों में सुधार भी होता है ना, नए नए शब्द आते जाते हैं. ठीक है. आपलं पणती ह्या चित्राशी संबंधित वाक्य आहे. दिवाळीत पणती लावतात. ठीक आहे. चला, स्क्रीनशॉट झालं ना, पुढे जाऊया. हो. बाळ हसत आहे. बरोबर. बाळ हसत आहे. किती गोडस आहे ना हा बाळ. किती छान दिसतोय ना, एकदम क्यूट आहे. हा, हे आलं तुमचं गृहकार्य. स्क्रीनशॉट काढून घ्या. गृहकार्य झालं माझं. वाक्य बनवा, वाक्य वाचा. ठीक आहे. आणि कमीत कमी आता हे जे तुम्ही तीन चित्र तुम्हाला दिसत आहेत ना, ह्याच्यावर तुम्हाला 3 वाक्य कमीत कमी बनवायचे आहेत. हा, ठीक है. तर गृह कार्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बच्चों, जैसा कि आप सब जानते हैं कि बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग ने कोविड-19 के इस मुश्किल समय में
गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करने का बीड़ा उठाया है। इसलिए उन्होंने एजुकेशन फॉर ऑल इनिशिएटिव के अंतर्गत BNC एड्यू हिंदी स्टैंडर्ड 4 इस चैनल की शुरुआत की है। अतः आप सभी विद्यार्थियों व अभिभावकों से अनुरोध है कि आपके स्क्रीन पर दिखाई दे रहे उपरोक्त चैनल को लाइक, शेयर व सब्सक्राइब करें। हम शिक्षकों का उत्साह बढ़ाएं। बृहन मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग के इस प्रयास को सफल व सार्थक बनाने में अपना योगदान दें। अब मुझे आप लोग इजाजत दीजिए। नमस्कार। बाय टीचर। बाय मिस। बाय बाय बच्चों। टीचर। बाय। बाय।